आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. काय मित्रांनो, आज आषाढी एकादशी. सोशल मीडियावर सगळ्यांचे रामकृष्ण हरीचे स्टेटस दिसत आहेत. पण या दिवसाचं खरं महत्त्व आपल्या विठू माऊलीची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का? चला मी 1 मिनिटात सांगते. आजच्या दिवसाला हिंदू परंपरेत देवशयनी एकादशी असेही म्हणतात. मान्यता अशी आहे की आजपासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात आणि हेच भगवान विष्णू म्हणजे दुसरं कोणी नसून आपले विठ्ठल आहेत. विठ्ठल हा साक्षात भगवान विष्णूचेच एक रूप आणि अवतार मानला जातो. पण विठ्ठल रूपात भगवान विष्णू कटेवर हात ठेवून विटेवर का उभे राहिले, यामागे भक्त पुंडलिकाची भारी गोष्ट आहे. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात मनापासून व्यस्त होता. तेव्हा साक्षात भगवान विष्णू त्यांच्या घरी आले. पण पुंडलिकाने देव आले म्हणून आईवडिलांची सेवा सोडली नाही. त्याने देवाला थांबायला एक वीट पुढे सरकवली. देवाने भक्ताच्या या मातृपितृ भक्तीचा आदर केला आणि कटेवर हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले. म्हणूनच त्यांना विठ्ठल, विटेवर उभा असणारा असे म्हणतात. आणि माता रुक्मिणी प्रेमाने त्यांच्यासोबत पंढरपुरात विराजमान झाली. महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत एकदम युनिक आहे. महिनाभरापासून लाखो वारकरी पायात चप्पल न घालता टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत पंढरपूरकडे वारी काढतात. जात, धर्म, गरीब, श्रीमंत असा कोणताच भेद न ठेवता सगळे एकत्र चालतात. हीच आपली खरी संस्कृती. महाराष्ट्रात आज घरोघरी उपवास केला जातो. दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातही या एकादशीला मोठा धार्मिक नियम आहे. थोडक्यात काय, आषाढी एकादशी आपल्याला शिकवते आपल्या आईवडिलांची सेवा करा, नम्र राहा आणि सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जा.